आणि आताची मोठी बातमी, सीएसएमटी वरून वांद्र्याला जाणारी लोकल सेवा आता सुरू झालेली आहे। सीएसएमटी वरून पनवेलला जाणारी लोकल सेवा सध्या ठप्प आहे। सीएसएमटी वरून कर्जत आणि ठाण्याला जाणारी लोकल सेवा देखील ठप्प झाली आहे। भीषण अशी सगळी दृश्य आहे, कारण एखाद्या पुराचं स्वरूप जे आहे ते मुंबईला आलेलं आहे। अशी दृश्य सहसा आपल्याला पाहता येत नाही, मात्र मुसळधार पावसामुळे आपण पाहतोय की संपूर्ण जे ट्रॅक्स आहेत ते पाण्याखाली गेलेले आहे। एखाद्या तळ्याचं स्वरूप जे आहे ते सध्या सायनपासून कुर्ल्याच्या दिशेने जाताना ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं। तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। नदीप्रमाणे हा संपूर्ण जो ट्रॅक आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि अत्यंत भीषण अशी सगळी परिस्थिती आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की मिठी नदीचं जे पात्र आहे ते भरलेलं आहे आणि मिठी नदीचं पात्र भरल्यामुळे जे पाणी आहे ते ओसंडून आता या सगळ्या ट्रॅकवर वाहते आणि अतिशय भीषण अशी परिस्थिती सर्व मुंबईकरांची आपण पाहतोय। बघा, रेल्वेचे सुद्धा कर्मचारी या ठिकाणी उभे आहेत आणि या सगळ्या पाण्याचा आढावा ते सुद्धा घेत आहेत। मात्र पाऊसच इतका जास्त आहे की पाणी मिठी नदीचं ओव्हरफ्लो होत आहे आणि ओव्हरफ्लो झालेलं पाणी कुर्ला सीएसटी रोडवर आणि कुर्ला सीएसटी रोडवरून मग या ट्रॅकवरती येऊन पोहोचलेला आहे आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या जलमय झाल्याचं चित्र आपण पाहतोय। हजारो लाखो मुंबईकर प्रवास करतात, मात्र अशी परिस्थिती कदाचित त्यांनी यापूर्वी पाहिली नसेल। पण आज ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्याने हा संपूर्ण ट्रॅक जो आहे तो जलमय झालेला आहे। अवघ्या काही वेळामध्ये कुर्ला स्टेशन येणार आहे, पण एक गोष्ट म्हणावी लागेल की पाऊस आणि पाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये साचलेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय की मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला सुद्धा आता पावसामुळे ब्रेक लावावा लागलाय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।